नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. काल मैदान झालं, हिंद केसरीचं मैदान झालं. त्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांच्या घरच्या साजाने सर्जा आणि रोमन यांनी एक नंबर केला. गाडीवरती ड्रायव्हर होते दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर. खूप छान गाडी पळाली, चांगल्या पद्धतीनं गाडी पळाली. खूप साऱ्या शुभेच्छा. बकासूर हरला काय जिंकला काय, तो बकासूर आहे. असे खूप सारे पराभव झाले, त्याची कहाणी संपत नसते. तो नव्याने सुरुवात करतो, नव्याने उंच भरारी घेतो आणि प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करतो. असा हा द्वादशम हिंद केसरी बकासूरविषयी थोडीशी चर्चा करूया. संपणार नाही आहे तो बकासूर आहे. खूप लोकांनी ट्रोल केलं काल, विरोधकांनी खूप ट्रोल केलं. शेवटी ट्रोल करणं बनतं. नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, एक बाजू समान नसते, दोन्ही बाजू वेगवेगळ्या असतात. कोणी चांगली नावं ठेवतात, कोणी वाईट नावं ठेवतात. काही तर लोकांनी सांगितलं की 500 फूट अंतराने हरवलं. ठीक आहे, चल पराभव आहे, शेवटी बोलणार. शेवटी त्यांचासुद्धा नंदी जिंकला आहे. आणि मालकांचं काय नाही, जे फॅन्स आहेत, ते चुकीची कमेंट करणारे लोक आहेत, हे यांच्याविषयी एक मला बोलायचंच होतं. मी बघितलं खूप सारे कमेंट्स बघितले. ज्यावेळेस मिलिंद शेट्टी यांची मुलाखत ज्यावेळेस मी बघितली, त्यांनी इथून सांगितलं की बकासूर इथे आहे, त्यांच्या मथुर इथे आहे. परंतु काय होतं, इंस्टाग्रामवरती एक फेक अकाउंट असतात, यूट्यूबवरती फेक अकाउंट असतात, फेक आयडी असतात. त्याच्यातनं काय करतात लोक, अशा बकासूरला शिवे देणार, मथुरला काय बोलणार, सर्जाला काय बोलणार, म्हणजे आहेत असं खूप वेळा झाले. आणि या फॅन बेसमुळं काय होतं, एक वाद निर्माण होतो आहे. मग काय करणार लोक, तो स्क्रीनशॉट काढणार, मग ह्या ग्रुपला टाकणार, त्या ग्रुपला टाकणार, हो का ह्या असा बोला, तो तसं बोलणार. त्याच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे, परंतु असं बोलणं चुकीचं आहे. मला खूप वाईट वाटलं काल. एक कमेंट्स होती की 500 फूट अंतराने आजपर्यंत कधी हरला नाही, 500 फुटाने हरवला. अरे बाबांनो, त्याचा इतिहास बघा. गाडी फॉल झाली होती. आणि काही मला बोलायचं आहे, माझा मित्र त्या ठिकाणी गेलेला काल मैदानामध्ये. तो मित्र जो आहे तो मसूरचा आहे. त्या ठिकाणी तो गेला, सेमीला त्या साईडलाच होता. तो माती मारत होते अशी त्या गाडीला, बकासूरच्या मातीमध्ये खडे वगैरे होते. का मारत होते, मी त्याला विचारलं नक्की काय विषय झाला. तर त्याने सांगितलं की माती मारत होते की जो बैल आत तासामध्ये न येण्यासाठी, तास सोडू नाही म्हणून. अरे पण माती मारायची काही गरजच नव्हती ना. आता कसं होतं ते, त्याला मी म्हटलं ना, मग तू कॅमेऱ्यामध्ये कैद करायचं होतं ना, मग तू सापडलास ती व्यक्ती कोण आहे. म्हणला गर्दी एवढी होती, काही लोकांचे आयफोन होते ते पायाखाली गेले त्या गर्दीत. आयफोन 17 प्रो मॅक्स होते, ते पायाखाली गेले. म्हणजे गर्दीत कुणाला काय कळत नव्हतं. पण लोकांनी तरी असं काय करायचं मला काय समजत नाही आहे. अरे तो बैल मालकाच्या नावासाठी पळतो, फॅनसाठी पळतो. एक त्याचा हिंद केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे. आणि तुम्ही लका तिथं गेला आहे, शांतपणे बघा. मी कालसुद्धा व्हिडिओ बनवला आहे की प्रेक्षकांच्यामुळे निव्वळ हरला आहे. प्रेक्षकांच्यामुळे हरला आहे मान्य आहे, परंतु त्याला दगडं माती मारायची काही गरज नव्हती त्या शेजारच्या बैलाला. त्याच्यामुळे तो बुजला. मग गाडी तासामध्ये गेली. शेवटी बघा, कुठलाही बैल गुलालाचा संघर्षासाठी पळत असतो, जेणेकरून त्याला गुलाल हा मिळाला पाहिजे. 7 नंबरच्या फाटीवर गाडीवरती प्रेक्षक 7 नंबर फाटी थांबले. त्या बैलानं पळायचं तरी कसं, आयोजक करणार तरी काय, एवढं पब्लिक हँडल तरी करणार कसं. खूपच खूप मनामध्ये खूप राग आहे माझ्या या प्रेक्षकांचा. तुम्ही मोठ्या मैदानामध्ये जाता,
पेडगावमध्ये सुद्धा असंच घडले. बकासूर आणि घोटसारच्या ही गाडी जिंकली असती, परंतु प्रेक्षकांच्यामुळे ही गाडी हारलेली आहे. पुष्यगावमध्ये बी सुद्धा तसंच. का लोक असं करतायत? एवढं पब्लिक का नियंत्रण होत नाहीत? याच्यावरती काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे. मी प्रत्येक मैदानाची बाईट घेत असतो, तुम्हाला माहितीच आहे. मी त्यात विचारत असतो की तुम्ही बाबांनो प्रेक्षकच्या फाटीला कसं करणार? काय होतं, लांबून बैलगाडा मला घेत असतो, त्याच्यावरती आणण्या तुम्ही बघितलं काल मी पब्लिकनं 7 नंबरच्या फाटीवरून निघणं शक्यच नव्हतं. तिकडं बॅरिकेड होतं, त्या ठिकाणी आयोजक चांगले होते, परंतु जे 7 नंबरची फाटी होती त्या ठिकाणी प्रेक्षक ऐकतच नव्हतं. आता बकासूर 6 नंबर तासावरती होता, बकासूरचा पराभव झाला. ती फाटीच थोडीशी वेगळी होती. आता भुंगा त्यातून पळला, तुम्ही बघितलं फायनलला काय झालं भुंगाचं, पण तुम्ही बघितलं गाडी थोडीशी कमी स्पीड लागलं. त्यामध्ये फाटीमध्ये प्रेक्षक असण्याचा तो एक परिणाम झाला. असो, शेवटी का जे झालं ते झालं, परंतु एक नव्याने सुरुवात पुन्हा एकदा करूया. आणि मामांना पुन्हा एकदा मी हातच जोडतो आता की किमान मोठ्या मैदानामध्ये एक मोठाच पायरा करा. खूप लोकांची स्वप्नभंग झाले. सगळ्यांना वाटत होतं की बकासूर 13 वेळा हिंद केसरी होईल, आम्हाला 14 वेळा हिंद केसरी बघायचे, डबल सप्त हिंद केसरी बघायचे बकासूरला. एक या बैलगाड्या शहर क्षेत्रामध्ये यूट्यूबर म्हणून काम करतो, परंतु मनामध्ये बकासूर शिवाय काय, मनामध्ये बकासूरच असतो. खरंच खूप वाईट वाटतं. कालचा दिवस जेव्हापासून सेमी तो बघितला आहे, 7 सेमी तास क्रमांक 6, तेव्हापासून मन कशामध्ये लागला, डोळ्यामध्ये पाणी आलं माझ्या. मी बघितला फायनल, मला माझ्या डोळ्यामध्ये पाणी का आलं? तर खरंच त्या मालकासाठी आलं. त्या मालकानं दिवसाचा रात्र केलेलं हे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ते असायला पाहिजे होते, परंतु जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला. आणि खरंच एक चर्चा दुसरीसुद्धा करूयात की सगळे आपलेच आहेत. मामासुद्धा आपले, मोहिल शेठसुद्धा आपले, सरजा दादाचे जे लोक आहेत ते सुद्धा आपले आहेत, परंतु काही कारणास्तव थोडंसं तुम्ही बघितलं काय झालं. असं नाही घडायला पाहिजे होतं. सरजा आपला आहे, रोमन आपला आहे, बकासूरसुद्धा आपलाच आहे, परंतु काही गोष्टी असतात त्या गोपनीय ठेवाव्या लागतात. परंतु त्यांनी सांगितलं आम्ही बकासूर शेवटपर्यंत प्रेम करणार, आणि करायलाच पाहिजे. का नाही करायला पाहिजे? ज्या बकासूरमुळे दादा सरकार यांचा सर्जा उजेडामध्ये आला, त्यांनी सांगितलं आम्ही काही होऊ दे, पुन्हा एकदा बैल मागण्यासाठी जाऊ, परंतु तशी चुकी कोणाची काय माहीत नाही मला. एक बकासूर फॅन्स फक्त एवढंच इच्छा होती. मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं, काही लोकांनी मला सांगितलं सुद्धा होतं, काळ्या मातीचं रान आहे त्या ठिकाणी सर्जा दादा किंवा रोमन दादा ही जोडी पळायला पाहिजे बकासूरसोबत. का नाही पळाली याच्यावर सुद्धा एक प्रश्नचिन्ह उभं राहतं आहे. ही जोडी पळायला पाहिजे होती. बकासूरचा मोठ्या मैदानामध्ये मोठाच पायरा पाहिजे. श्रीनाथ केसरीमध्ये तुम्ही बघितलं एक चेहरा कुणालाच माहीत नव्हता, सर्जा दादा, तो उजेडामध्ये बकासूरने आणला. परंतु हीच जोडी पळायला पाहिजे होती का काय, असं मनामध्ये कधी कधी वाटतं. शेवटी आता विचार करून काहीच उपयोग नाही. जो काय असेल वाद तो मिटवून घेऊया. कुणाकडून, आमच्या मामांच्याकडून किंवा आपल्या दादासारख्या यांच्याकडून कुणाकडून जरी काय चुकीचं झालं असेल पहिऱ्याबद्दल, त्याच्याबद्दल दोघांच्याकडून मी माफी मागतो फॅन्सना. शेवटी बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, आपल्याला टिकवायचे. बकासूर आपला आहे, सर्जा आपला आहे, हे क्षेत्र आपल्याला टिकवायचे, हे नातं टिकवायचे आपल्याला. एक 2 पराभव झाले बकासूरचे मोठ्या मैदानामध्ये, त्याची कहाणी संपत नसते. तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव आहे, सगळ्यांसाठी देवच राहील. आणि पुन्हा एकदा आपला बकासूर नवीन मैदानामध्ये दाखल होईल त्याच जोशामध्ये. आणि बकासूरला खरंच कुणाला सांगतो, ज्यांना उजेडामध्ये ज्यांना आणले बकासूरने, त्यांनी कधीही बकासूरला विसरू नये, कधीही विसरू नये.
कधीही विसरू नये. काही चुकलं असेल पुन्हा एकदा माफी मागतो. धन्यवाद.